भिवंडी तालुका के पीसे पांजरापुर संकुल में आज दिनांक 30 नवंबर 2022 को श्री काशीनाथ पांडुरंग पाटोले व श्री विजय नारायण डोंगरे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर सत्कार समारंभ का आयोजन समाज सेवक बाजीराव पाटिल व उनके सभी सहयोगियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर विभाग सुरक्षा अधिकारी श्री मोरे साहेब, सहायक सुरक्षा अधिकारी तेलावड़े साहेब व आजी माजी सुरक्षा रक्षक, सुरक्षा जमादार, मुख्य सुरक्षा रक्षक तथा श्री सचिन महाजन, पांडुरंग शितोले, अशोक जाधव, कचरू बंसवाल, गणेश भिशे, भूषण पाटिल, सचिन कालवाघे, लक्ष्मण लांडे, मुख्य सुरक्षा रक्षक श्री किशन भांगरे साहेब सहित भारी संख्या में सुरक्षा रक्षक मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर श्री काशीनाथ पांडुरंग पाटोले व श्री विजय नारायण डोंगरे को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। काशीनाथ पांडुरंग पाटोले यांनी आपल्या महानगरपालिकेचे जवळजवळ 35 वर्ष महानगरपालिकेची सेवा केली आणि 35 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 30 वर्ष सुरक्षा दल काम केले आणि 3.5 वर्ष मुख्य सुरक्षा रक्षक पदावर भोगलेले आणि नंतर 1.5 वर्ष सुरक्षा जमादार हे पद त्यांनी भोगलेले आणि अजून ते वाटत नाही रिटायर होत असेल। बघा आज कसा रिटायर झाले म्हणजे किती 80% अजून आणि विजय नारायण डोंगरे अतिशय गोबरगाई सगळे गरीब माणूस। मला वाटत नाही त्यांच्या 31 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही सुरक्षा रक्षकाला किंवा त्यांच्या वडकेगावमध्ये कोणाला बोलले असं वाटत नाही, कारण त्यांची आई अनुभव केली मला माहिती आपण नातेवाईक गेले आणि बाबा पण एवढं गेले बोलू शकत नाही। असेच गावाचं काही मी डोंगरे लागले त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वेदना दिल्या नसते। आई बाबाला कळलं असं वाटतं की आई बाबा अजून थोडे गोड आहेत की गावात तुम्ही जाऊन बघा कधी पण जर कोणाला बोललं रस्त्यात जाण्याचा प्रत्येक माणसाची आवाज देतात मग ते ओळख असू दे नसते आणि मी त्यांना अनुभव देतात। आईला पण असं प्रत्यक्ष गोष्टी त्या अनुभव माझ्या आईला अनुभव घेतली आणि ते सांगायची गरज नाही। काशीनाथ पांडुरंग पाटोले त्यांनी 35 वर्ष सेवा करताना सुरक्षा दलामध्ये आणि त्यांचे ते साकारला बघितल्यानंतर आपल्याला वाटते गोड आहे साकायची गरज लागली तसं पाटोळ्याला बघायची गरज नाही। मनामध्ये तापड 100% रागीत स्वभाव पण प्रेमळच तेवढे 5 मिनिटांनी येऊन सांगतात भाऊ माझ्या असं करायचं कसं करायचं पण मनामध्ये राग कधी घडत नाही आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या महानगरपालिकेमध्ये 35 वर्षाची सेवा केलेली आहे। कुठल्याही प्रकारचा कल्याण न लावता आपली सेवा ते पार पाडतात आणि पुढचं कारभार सचिन माझे निर्णय देते। कामाला होतो ते मुख्य सुरक्षा रक्षक म्हणूनही मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे, मुख्य सुरक्षा रक्षक म्हणूनही त्यांच्याबरोबर काम केलं आहे आणि आता सुरक्षा जमादार म्हणून ते असतानाही त्यांच्याबरोबर काम केलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडे असणारा कामाची जोडपावती आणि त्यांचा अनुभव नेहमी आमच्या पाठीशी राहील। दुसरे माझे मित्र विजय डोंगरे हे गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये 33 वर्ष सेवा केली, त्यामध्ये त्यांची जास्तीत जास्त सेवा भांडूप संकुल येथे 22 वर्ष केली आणि उर्वरित 11 वर्ष सेवा या आमच्या महानगरपालिकेच्या पीसे पांजरापुरमध्ये केलेली। असे आज 2 हिरे हे आमच्या सुरक्षा दलातून उद्यापासून देत असताना आजपासून सेवानिवृत्त होते। जाताना ते आज इथे उद्यापासून नसतात त्याचा आम्हाला दुःख होतो आणि आज आनंदही होतो, कारण एवढ्या कसोटीने महानगरपालिकेमध्ये सुरक्षा दलाची नोकरी करत असताना जी जबाबदारी असते ती जबाबदारी ह्या दोघांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने निभावलेली आहे आणि ही करत असताना त्यांचा जो कुटुंब आहे डोंगरे असतील या पाटोळे असतील त्या दोघांनी आपली सेवा करत असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली। ती सेवा करत असताना आमच्या पाटोळे बहिणी असतील, डोंगरे बहिणी असतील, त्यांची जास्तीत जास्त सहभाग या कुटुंबामध्ये त्यांचा असेल। आज त्या पाटोळेंची 2 मुलं, एक इंजिनियर मुलगी आहे आणि दुसराही मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे आणि डोंगरेची मुलं चांगली आहेत आणि त्यांनी त्यांच्या
अर्धांगिनी त्यांना चांगली साथ दिलेली आहे. त्यामुळे अतिशय त्यांचा आनंदाचा असा हा त्यांचा कुटुंब आहे. पाटोळे यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे जास्तीत जास्त आमचे ते उद्यापासून नसणार मला दुःख यायचं होते, कारण ते एक उत्कृष्ट असे आमचे खूप होते. मला सांगायला आवडेल, कारण जेवण बनवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि आमच्या तोंडाला नेहमी चटक ती लावून गेलेली आहे. कारण पाटोळेने जी जी वस्तू बनवलेली आहे ती आम्ही आनंदाने आणि खायचो आणि पाटोळची नेहमी आम्ही ज्या ज्यावेळेस इथे दुखीला असतो त्यावेळेस त्यांची आठवणी असो. मी आपल्या सर्वांचं जास्त वेळ न घेता बोलण्यासारखं भरपूर आहे आणि ते बोलणारे देखील भरपूर आहे. पाटोळे साहेबांची 36 वर्ष सेवा झाली आहे आणि आदरणीय डोंगरे साहेबांची 33 वर्ष सेवा झाली आहे. सेवेचा हा प्रदीर्घ काळ सेवा करत असताना या मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप अडीअडचणींचा सामना करावा लागतो. कधी प्रवासाचा त्रास असेल, कधी आपल्या शारीरिक आजारपण असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला ही सेवा पूर्ण करावी लागते. खरं तर 36 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेत सेवेला लागणं किंवा कामाला लागणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. अशा मेट्रो सिटीमध्ये की ज्या मेट्रो सिटीचं व्यवस्थापन आपली मुंबई महानगरपालिका करते आणि त्या शहरामध्ये आपण काम करतोय, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण काम करतो की आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि समृद्ध कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट असते. गेल्या 2 वर्षांपूर्वी आपल्या जगावर आणि देशावर जे संकट आलं होतं, त्या संकटामध्ये संपूर्ण जग थांबलं होतं आणि देशात अग्रगण्य असणारी आपली सर्वात मोठी महानगरपालिका खूप मोठ्या संकटामध्ये आणि संकटांचा सामना करत होते. ज्या शिलेदारांच्या जीवावर ही महानगरपालिका या जागतिक संकटाला तोंड देत होती, त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं सुरक्षा दलही अग्रस्थानी होतं. आरोग्य विभागातले कर्मचारी असतील, आमचे अभियंते असतील, या सर्वांचा एक सिंहाचा वाटा होता आणि या सगळ्यांच्या जोरावर या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, सगळ्यांच्या आमच्या मेहनतीवर आम्ही WHला पण भाग पाडलं की आमच्या कार्याची नोंद घ्या आणि WHने देखील कार्याची नोंद घेतली आणि सांगितलं मुंबई महानगरपालिकेने जे धारावी क्षेत्रामध्ये काम केलं ते अतुलनीय आहे. फक्त हे या सहकार्यांच्या, शिलेदारांच्या जीवावर करू शकली मुंबई महानगरपालिका आणि आपल्या देशाला एक वेगळं असं वाटत नव्हतं. मुंबईमधली पब्लिक, क्राऊड हे सगळं पण असं वाटत नव्हतं मुंबईमधला कोरोना आटोक्यात येईल. पण ज्यावेळेस सगळं जग थांबलं होतं त्यावेळेस आमच्या मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सर्व सहकारी हे रस्त्यावर होते आणि जनतेची सेवा करत होते. ही एक भाग्याची गोष्ट आहे. असं कधीच कोणाचं होत नाही आणि एखादा आईला वडील असता येते हे बरोबर भाग्यवंत आहे असं म्हटलं तर आमचं ठरलं नाही. आता पाटोळेंचा स्वभाव थोडासा कडक आहे, पण ते नारळासारखे आत मऊ आहे. दिसताना ते कडक वाटतात पण ते नक्की या नारळासारखे मऊ आहे. अतिशय प्रेमळ, मन मिळून स्वभाव त्यांचा. डोंगरे साहेबांना तर त्या आता तिकडं माझा त्यांचा जास्त परिचय नाही, पण ते अतिशय शांत स्वभावाचे. पाटोळे साहेबांना त्यांच्या पत्नीची साथ मिळाली, त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली. तसे डोंगरे साहेबांना तसं त्यांच्या आईवडिलांची साथ मिळाली, त्यांची मुलं चांगली आहे. पाटोळे साहेबांची मुलगी आता इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. नंतर त्याचा मुलगा वेअर हाऊसमध्ये काम करतोय. हे सर्व व्यवस्थित आहे त्यांचं. पाटोळे साहेबांना 2 मुलं आहेत, त्यांची काय म्हणतात 4 मुलं आहे. त्याची माहिती मला नाही आहे, पाटोळे साहेबांची चांगली माहिती. आणि आम्ही जवळजवळ 35 वर्षापासून आमची मैत्री, नातं नसून आमची मैत्री फार मुलाची. आम्ही एकत्र काम केलेले, नंतर निवृत्त झाल्यावर आमची मैत्री. आणि हे तर मी सांगणारच आहे. पुढे आता मला तर असं वाटते की त्यांनी आता पारमार्थिक क्षेत्रामध्ये काम करावं आणि आमच्या सामील व्हावं, कारण हीच आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आता बहुत झालं, भरपूर खाल्लं, सगळं केलं. आता जसं कार्यक्रमात जर तुम्ही हजर राहिले तरी आम्ही समाधान मानतो. तुम्ही कीर्तन, प्रवचन यासाठी हजर राहिलेच पाहिजे, कारण आता भरपूर झाले ना, किती करायचे. तसे आता या ठिकाणी डोंगरे साहेब आहे. पप्पा माझे सर्वात मोठे 4 भावंड. ते वयाच्या 20व्या वर्षी महानगरपालिकेत कामाला लागले. त्यांनी स्वतःचा लोन न
लास्टचे 3 वर्ष राहिले सरांनी आम्ही गेलेलो होतो तिथे रिटायरमेंट घेण्यासाठी डायरेक्ट राजीनामा देण्यासाठी, पण सरांनी एवढी रिक्वेस्ट केली की नका घेऊ तुम्ही 3 वर्ष. अजून त्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही हे केलं, अजून 3 वर्ष जॉईन करायचे. आणि आज आनंद होतो आहे की त्यांचं पूर्ण कार्यकाळ त्यांनी केला होता. सरांचाही धन्यवाद. सर्वप्रथम आजचा सत्कार समारंभ जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काशीनाथ पांडुरंग पाटवले सुरक्षा जमादार यांनी महानगरपालिकेमध्ये 35 वर्षी सेवा केलेली आहे. तसेच विजय नारायण डोंगरे यांनी महानगरपालिकेत 33 वर्षी सेवा केलेली आहे. आता पुढचा काळवा त्यांना भगवंताकडे मी विनंती करतो की त्यांना सुख समाधानाचा कार्यक्रम होतो अशी भगवंताकडे विनंती करतो. पुढच्या वाटचालीची असं करा. आता आजपर्यंत त्यांनी जेव्हा बाहेर गेले असतील किंवा नसतील, मी पाटवण्यांना एक रिक्वेस्ट करतो, वहिनींना रिक्वेस्ट करतो का बाहेर का परदेशात जाऊन या, कारण जीवन परत येणार नाही. डोंगरीने आजपर्यंत भरपूर ठिकाणी फिरून गेलेले, परत त्यांना सांगतो का बाहेर देशात जाऊन एकदा तरी. मला एक मुलगी आहे, मुलगा आहे, माझी फॅमिली आहे पूर्ण, मिसेस आहे, माझे आई वडील आहेत. मी 35 वर्षे, मी पहिले सुरक्षा रक्षक होतो 30 वर्षे. त्याच्यानंतर मी 2.5 वर्षे मुख्य सुरक्षा रक्षक झालो. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी मुख्य जमादार झालो. आनंद तर होतोच. 33 वर्षे सर्व्हिस केली मी BMC. आता आनंद वाटतं, चांगलं वाटतं. सुरक्षा रक्षक पदावर. पत्नीची मदत जास्त.